यावर्षी पूर्णपणे मंडळाचा निर्णय पोरांच्या जिद्दीवर आणि माझ्या स्वतःच्या जिद्दीवर, जसं की बोलतात ना, एक स्वप्न असतं प्रत्येकाचं. कोणाला कार घ्यायची असते, कोणाला बाईक घ्यायची असते, कोणाला घर घ्यायचं असतं, कोणाला बंगला घ्यायचं असतं, प्रत्येकाला. तसं माझं एक स्वतःचं स्वप्न आहे की माझ्या प्रयत्नातनं मला नवथर हे लावून कडक उतरवायचे. मी जसं हा बोलला की त्याला त्याचं स्वप्न आहे की नवथर लावायचे आहेत. मला या पोरांना विचारायचं आहे, तुम्ही याला साथ देणार आहेत की नाही? यावर्षी नवथर लागणार की नाही? जे उंच मानवी वगैरे पाहण्यासाठी बघण्यासाठी सज्ज आहोत. शिबिकाचा राजा पुरुष गोविंद सोबतच काल बोलले तुला आलो आलो आलो. सीपी तलावचा राजा गोविंदा पथक, शिवसेना शाखा, सगळे इकडे उपस्थित माझे मित्र परिवार, तसेच सगळे लहान मोठे बंधू, यांचा आदर करून एकच शब्द बोलतो. दिलेला शब्द मी सगळ्यांचा पाळलेला आहे की नाही? मी बोललो होतो कालच्या व्हिडिओ मध्ये, युट्यूबला आपला आलेला, मी बोललो होतो कडक नवथर लावणार म्हणजे लावणार, उतरवणार हे पण बोललो होतो. पण वरतून माझ्याकडनं चुकी झाली आणि ते थोडे डिसमॅच झालं.
पण मी बोललेलो शब्द पाळला आणि माझं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. त्याच्यामुळे मी धन्यवाद सगळ्यांचं, धन्यवाद सगळ्यांचं, खूप खूप धन्यवाद. जे आपलं ध्येय होतं, स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालंय. ठीक आहे, पूर्ण झालं असलं तरी कोणाला दुखवायचे कमेंट्स, कोणाला काय करायचे कमेंट्स कोणीच करू नका. आपण आपल्यासाठी जिंकलोय ना, तर आपलं जिद्द आपल्याकडेच ठेवा. ठीक आहे, असं कोणी विचार नका करू 9 लागले ना आता कशाला प्रॅक्टिसला जायचंय आणि काय करायचंय. आपण एक पाऊल पुढे पण टाकू शकतो, अजून एवढी तयारी आहे माझी. आणि सगळ्यांनी आज 100% दिलं, 100%. तर प्रत्येकाने असंच जिद्द ठेवा, मनात एक भावना ठेवा, एकजूट ठेवा आणि आपलं स्वप्न अजून कसं पुढे वाढेल आणि पूर्ण करता येईल हा विचार करा सगळ्यांनी. ठीक आहे, थँक्यू सो मच. आपलं सक्सेस झालं त्याचं खरं रिझन आहे 2 महिन्याची प्रॅक्टिस. आपण जे प्रॅक्टिस केले त्याचं फळ आपल्याला भेटलंय. जसं आज पहिला पेपर सोडवला आपण, अजून पुढचे खूप पेपर आहेत. आजचा 5 तारखेला आहे. सगळे टॉप करणार का नाही? नक्की. तर ह्या वर्षीचा पहिलाच सराव शिबिर होता आणि पहिल्याच ह्याला 9 थर लावलेत. तर जसा थराचा जो मुख्य जो हे असतो तो बेस असतो, तुम्ही सगळी बेसची पोरं आहात, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंदी वाटतंय आणि आमचं स्वप्न होतं गेल्या वर्षीपासून आमचे 9 लागवायचे. ह्या वर्षी आमच्या पहिल्याच सराव शिबिरला लागलाय, त्याचा खूप आनंद होत होता. आणि पहिल्याच ह्याला होता आणि पहिलाच ठाण्यातले 2026 पहिले 9 आहे. तर एक गोविंदा म्हणून तुम्हाला किती अभिमान वाटतोय? मला खूप अभिमान वाटतो. ठाण्यामध्ये आमचे पहिले 9 थर लागले, ते पण सराव शिबिरला 2026 पहिले 9 थर सीपी तलावच्या राजाने लावलेले आहेत. त्याचा खूप आनंद होत होता आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आम्ही या आधी अशी प्रॅक्टिस रोज करायचो. 8 थर आम्ही 3 एक्क्याने प्रॅक्टिस करायचो. आम्ही टोटल 10 वेळा आम्ही 3 एक्क्याने 8 थर लावले. तोच एक आमचा रिझल्ट होता की आम्ही डायरेक्ट 9 थर पण लावू शकतो आणि आज तेच झालं. तर हा होता सीपी तलावच्या राजाचा बेस. आज ह्यांच्यामुळे 9 थर कडक उभे राहिलेले आहेत आणि हे सगळं श्रेय ह्या लोकांचं आहे. तर खरंच तुम्हाला सलाम. आणि महामती 5 तारखेला ह्याच्यापेक्षा मोठा ठप्पा भेटेल. तर जसं सीपी तलावच्या राजाचे 9 थर लागलेत आणि आपण जसं बघितलं आता बेसवाले, तर बेसप्रमाणे ज्या थराला जो पाठिंबा असतो तो पूर्ण शिडीवाल्यांचा असतो. तर हे सगळे आहेत, हे सगळे शिडीवाले आहेत. ह्यांच्या खांद्यावर पाय ठेवून जे थर आहे ते वरती चढत राहतात. तर आपण त्यांना विचारूया, ठाण्यातले पहिले 9 2026 ते लागलेले आहात, ते लावलेले आहेत सीपी तलावच्या राजांनी. तर तुम्हाला कसं वाटतंय? ठाण्यातले पहिले 9 लावले 2026 मधले, तर आम्ही खूप खुश आहोत. त्याचप्रमाणे बघायला गेले 9 लागले तर पोरांची खूप मेहनत होती. 2 महिने खूप त्यांनी प्रॅक्टिस केली. खूप म्हणजे कामावरून येऊन तेवढं प्रेशर घेणे, घरात त्यांचा प्रेशर परत येऊन कोचचं ऐकणे, त्याप्रमाणे कोचचं आमचं खूप पोरं ऐकतात. त्याची ही मेहनत आहे आम्हाला आणि खूप यश आहे. ज्याप्रमाणे बेस वरचे थर इम्पॉर्टंट असतात त्याप्रमाणे शिडीतला एक माणूसही इम्पॉर्टंट असतो. प्रत्येक शिडीतला माणूस जो वरती पोहोचवतो थराला, त्याच्यावरती जो प्रेशर येतो तो सहन करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक टॉपर जो उभा राहतो त्याचा येणारा जो प्रेशर असतो तो सीडीवर पण येतो, असं नाही की थरावरच येतो. त्याबद्दल जे माझे सीडीतले जे मेंबर आहेत मी त्यांचा खरंच खूप आभारी आहे. तुम्ही एवढं सगळं करून हे 9 थर आम्ही सक्सेस केले, त्यात त्यांचा पण मोठा हात आहे. त्याबद्दल मी त्यांचा खरंच खूप आभारी आहे. तर हा होता सीपी तलावच्या राजाचा, जी मुख्य शिडी किंवा जे सगळेच शिडीवाले आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्यांच्यामुळे जे आज वरती 9 थर गेले आणि सक्सेसली लागलेले आहेत, तर हे ते सगळे पोरं आहेत. तर माझी हीच अपेक्षा आहे की जसं पहिले 9 लागले ते पण 10 दिवस आधी मे बी 5 तारखेला काहीतरी आणखी काहीतरी थप्पा भेटू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच प्रॅक्टिस चालू राहून दे, सराव चालू राहून दे. धन्यवाद.
तर 2026चे सराव शिबिरामधले पहिलंच सराव शिबिर होतं ना आपलं हो पहिलं सराव. ते पहिलंच सराव शिबिर आणि पहिल्याच अटेम्पला 9 थर. कसं वाटतं आकाश तुला आता? पहिलीच सराव शिबिर आणि पहिल्या अटेम्प्टला 9 थर. खूप मेहनत घेतली दादा. 2 महिने पोरांनी खूप जिद्द दाखवली. अध्यक्ष सगळे कार्यकारिणी सदस्य यांनी खूप मेहनत घेतली मंडळामागे. खूप छान वाटतंय आणि जिद्द होती पोरांची गेल्या वर्षीपासूनची 9 थर लागायची आणि ते बोलतात ना स्वप्नपूर्ती, ते आज खरंच पूर्ण झाले आमचं. आणि एक 2026चे पहिले आणि ऑल ओव्हर ठाण्यामधून हे तिसरे 9 थर आहे. म्हणजे पहिले खोपटचा राजा, दुसरा ठाण्याचा राजा आणि आता सीपी तलावचा राजा. आता ह्या एका म्हणजे बोलतो ना गोविंदा आपल्याकडे खूप आहेत पण एक लेवल अप बोलतो आपण, हर एक गोष्टीची एक लेवल अप असते. तसा या आजच्या प्रयत्नांनी तुम्ही एक लेवल अप केली आहे तुमची, तर तुमची पुढची वाटचाल कशी असेल आता? वाटचाल एवढीच आहे. आज लेवल अप झालोय तरी जास्त हे नाही करता. आज थर उतरले नाही, थोडंसं दुःख पण आहे मला. मी पोरांना इथे जे हे दिलेलं आश्वासन की आपले 9 थर लागून कडक उतरले पाहिजेत, पण ते आज उतरवले नाही. पुढे वाटचाल हेच असणार, आम्ही कडक 9 थर लावून उतरवण्याचा प्रयत्न करणार. आणि खरंच कडक 9 थर लावून तुम्ही उतरवाल सुद्धा, कारण तुमचा सराव तसा झालेला आहे. जसं तू पोरांना बोलला आणि मी हे पण ऐकलं की तू पोरांना सांगितलंच नव्हतं की 9 थर लावतोय आपण. हो हे नक्की होतं. मी त्याच्यामुळे मे बी त्यांचा अंदाज लागला नसेल किंवा काय झालं असेल, पण लागले. खूप अभिनंदन तुझं. मे बी 5 तारखेला मोठा ठप्पा आला तर आम्हाला काय आश्चर्य नाही वाटणार. नक्की ट्राय करू आपण, पूर्णपणे प्रयत्न असतील. याच्या पुढची प्रॅक्टिस थोडी बघण्यासारखी असेल, कसं काय होतंय पोरांवर डिपेंड आहे. पोरं जेवढी जिद्द दाखवणार तर कम्प्लीट करण्याचं आपण पूर्ण करू. चलो नक्कीच शुभेच्छा तुला Thank you, सगळ्या thank you. वाटचालीसाठी. थँक्यू. धन्यवाद.